वैभव जोशी दिग्दर्शित ओली की सुकी हा चित्रपट झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांची गोष्ट सांगतो. ती सध्या काय करते नंतर तेजश्री प्रधान ओली की सुकीच्या निमित्ताने आपल्याला भेटायला येते. या चित्रपटात विशेष असं काय आहे जाणून घेऊया. क्रमांक 1. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या वाट्याला येणारी दुःख, त्यातून त्यांची निर्माण होणारी अँटी सोसायटी वागणूक आणि त्यांना सुधरवायला तेजश्री प्रधानने उभं केलेलं पात्र, हे नेहमीचं गुऱ्हाळ ह्या चित्रपटात पाहायला मिळतंय. क्रमांक 2. मित्रांची यारी दोस्ती, घरची हलाखीची परिस्थिती, लोकल गुंडगिरी ह्या नेहमीच्या एलिमेंट्सचा मारा करून चित्रपट इमोशनल होतो. त्यामुळे कथा जरी तीच असली तरी त्यातले एलिमेंट्स देखील नवीन नाहीयेत. क्रमांक 3. कलाकारांचे अभिनय आणि थोडीफार श्रवणीय अशी चित्रपटातली गाणी, या पलीकडे इथे वेगळं किंवा नवीन असं काहीच पाहायला मिळत नाहीये. क्रमांक 4. इमोशनल चित्रपटात नायकाला पैसे कमी पडत असले की भल्या मोठ्या रकमेचं बक्षीस देणारी एखादी स्पर्धा त्याला येऊन मिळते, हे इक्वेशन इथेही ओघाने येतच. त्यामुळे झोपडपट्टीतल्या मुलांचं हे स्ट्रगल अगदी ड्रामॅटिक आणि प्रेडिक्टेबल होऊन जातं. क्रमांक 5. थोडक्यात काय, ह्या शुक्रवारी किमान 4 चित्रपट प्रदर्शित होत आहेत, परंतु त्यात हा चित्रपट लक्षात राहील असं वाटत नाही. मी या चित्रपटाला देते 1.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा. आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका.